तर आज आपण गावठी वांग्यांची मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी मसाला भरून केलेली वांग्याची भाजी पाहणार आहोत. बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे. चवीला अगदी भन्नाट लागते. गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे भाजी बनवण्यासाठी साधारण 4 ते 5 इथे मी हिरवी वांगी घेतलेली आहेत. वांगी मस्त ताजी आणि फ्रेश आहेत. तर भरली वांगी आपण इथे बनवणार आहोत. त्यासाठी मस्त छोटी-छोटी अशी मी इथे वांगी घेतलेली आहेत. तर आता आपण हे वांगे कट करून घेणार आहोत. तर सुरुवातीला वांग्यांना जे काटे असतात साईडला ते अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने काढून टाकायचे आहे आणि खालचा जो देठाचा थोडासा भाग आहे तो सुद्धा आपण आता इथे कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने काटे आणि साईडचा जो खालचा देठाचा भाग आहे तो कट करून घेतल्यानंतर सुरीच्या मदतीने आपल्याला ह्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि 4 भागांमध्ये आपण याला कट करून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित आपल्याला भरता येतो. तर हे पहा अशा पद्धतीने वांगी कट करून घेतलेली आहे. मध्ये चेक करून बघायचं किड्याची वगैरे असेल तर ती वांगी फेकून द्यायची आहे. अशाच पद्धतीने इथे मी सर्व ही वांगी कट करून घेते. तुम्ही इथे ही भरली वांगी बनवत असताना यामध्ये साधारण एखादा बटाटासुद्धा कट करून घालू शकता. पण इथे मी फक्त वांग्याचीच ही भाजी तयार करणार आहे. तर हे पहा अशा पद्धतीने सर्व वांगे इथे मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पाण्यात ठेवायचे आहे. जेणेकरून आपली जी वांगी आहे ती अजिबात काळी पडत नाही. आता आपण लगेच वाटण बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे. एक मध्यम साईजचा इथे कांदा अशा पद्धतीने उभा पातळ चिरून घेतलेला आहे. थोडंसं यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा आपण हलकासा पातळ चिरून घेतला की तो अगदी पटकन व्यवस्थित असा भाजला जातो. तर मिनिटभर इथे मी हा कांदा भाजून घेतलेला आहे. हलकासा त्याचा रंग बदललेला आहे. आता कांदा थोडासा साईडला करून घेऊयात. त्यामध्ये पुन्हा इथे मी 1 चमचा तेल घातलेला आहे. तेलामध्ये आता आपल्याला साधारण 5 ते 6 इथे मी लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, सुक्या खोबऱ्याचे. ते सुद्धा आता आपल्याला कांद्यासोबत साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत. तर इथे साधारण 2 मिनिटं झालेली आहेत. कांदा, खोबरं आणि लसूण आपला हलकासा परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा अख्खे धने आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. दोन्ही सुद्धा आता आपल्याला कांदा आणि खोबऱ्यासोबत 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहे. तर धने इथे अगदी कमी क्वांटिटीमध्येच वापरायचे आहे. मी अर्धाच चमचा घेतलेले आहे. जर जास्त धन्याचं प्रमाण झालं तर मग भाजीची टेस्ट सुद्धा बिघडते. तर हे पहा सर्व मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहे. आता याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात. कांदा खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेलं आहे. सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरमधून याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता एकदा मिक्सरमधून याला बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, साधारण 1 ते 2 चमचे. आणि त्यानंतर आता आपण हे वाटून घेणार आहोत. कारण हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरणार आहोत, त्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप कमी इथे आपल्याला वापरायचं आहे. मसाला अगदी बारीक वाटण्यासाठीच फक्त आपल्याला 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे. तर अशा पद्धतीचं वाटण इथे आपलं तयार झालेलं आहे. जास्त पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा नाही आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूयात. तर इथे मी साधारण 2 चमचे घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि याला एकदा मिक्सरमधून पुन्हा फिरवून घेऊयात. मसाले आपल्याला अगदी सर्वात शेवटी घालायचे आहे, म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा टिकून राहतो. तर हे पहा मसाले घातल्यानंतर फक्त हलकंसं मी याला फिरवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आता हा सर्व मसाला इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जी वांगी पाण्यामध्ये कट करून ठेवलेली होती ती सर्व वांगी आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात. त्यातलं जे काही पाणी असेल एक्स्ट्राचं ते अशा पद्धतीने थोडंसं निथळवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आपला जास्त ओलसर होत नाही. तर हे पहा सर्व वांगी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या वांग्यांमध्ये हा मसाला भरायचा आहे. तर अशा पद्धतीने बोटाने अगदी व्यवस्थित दाबून दाबून वांग्यांमध्ये आपल्याला हा सर्व मसाला भरून घ्यायचा आहे. तर हे पहा मी बोटाने व्यवस्थित दाबून हा मसाला इथे भरून घेते. तर सर्व वांग्यांमध्ये आता इथे मी हा मसाला भरून घेते. तर इथे मी सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं छान तडतडल्यानंतर आता आपण मसाला भरलेली सर्व वांगी आता या तेलामध्ये घालायची आहेत आपल्याला आणि अगदी छान व्यवस्थित असं आपल्याला तेलामध्ये हे परतवून घ्यायचं आहे. सुरुवातीला लगेच यामध्ये पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही आहे. सुरुवातीला फक्त वांगी आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे.
तर व्यवस्थित तेलामध्ये परतवून झाल्यानंतर यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि मिनिटभरासाठी याला छान असं वाफवून घेऊयात. तर फक्त मिनिटभरासाठी मी ही वांगी तेलामध्ये वाफवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता हलकेसे वांग्यांना डाग पडायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. आता आपला जो मसाला शिल्लक राहिला होता तो सर्व मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि मसालासुद्धा आपल्याला वांग्यांसोबत साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर इथे मी हा मसालासुद्धा वांग्यांसोबत साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घेतलेला आहे. आता यानंतर आपण पाणी घालणार आहोत यामध्ये. तर मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिला होता त्यामध्येच मी पाणी घालून टाकलेलं आहे. तर यामध्ये आता आपण पुन्हा पाणी घालणार आहोत. तर इथे मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त इथे करू शकता. वांगी शिजायला सुद्धा पाणी लागेल. त्यामुळे इथे मी थोडी रस्सेदारच ही भाजी बनवणार आहे. तर थोडं जास्तच पाणी यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कारण सुरुवातीला पण आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं होतं. त्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला इथे जपून वापरायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. तर भाजीला इथे एक छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे, लो करायची आहे आणि लो फ्लेमवर साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला ही वांग्यांची भाजी शिजवून घ्यायची आहे. थोडंसं अर्धवट झाकण ठेवायचे आहे म्हणजे भाजी छान शिजते आणि तर्रीसुद्धा छान येते भाजीला. तर इथे मी अगदी मंद आचेवर साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. कलर पाहू शकता भाजीला अगदी सुरेख आलेला आहे आणि आपले जे वांगे आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत. मध्ये मी एकदा थोडंसं यामध्ये गरम पाणी करून घातलं होतं कारण मला थोडीशी रस्सेदार ही भाजी हवी होती त्यासाठी. तर तुम्हाला कमी रश्श्याची हवी असेल तर तुम्ही कमी प्रमाणात इथे पाणी वापरू शकता. तर हे पहा मस्त तर्री आलेली आहे आपल्या भाजीला. छान वांगेसुद्धा शिजलेले आहेत. वरून थोडीशी यावर आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर इथे आपली मस्त झणझणीत तर्रीदार काळ्या मसाल्यांची वांग्यांची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. चवीला अगदी भन्नाट लागते. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ही वांग्यांची भाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.